अनेक दिवसांपासून आपण पाहतोय, विशेषतः हल्ल्यानंतर गेल्या 15 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला जात होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या कारवाईनंतरची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे किंवा त्यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। ते असं म्हणाले होते की भारत या दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई करेल अशी एक शक्यता होतीच, त्या संदर्भात आपल्याला कल्पना होती, मात्र ही कारवाई अखेर झालेली आहे। अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत उत्तर देईल याबाबत गृहीत धरलं गेलं होतं, भारतानं त्याप्रमाणे उत्तर दिलं सुद्धा। मात्र हे उत्तर देताना आपण आंतरराष्ट्रीय कायद्याचा उल्लंघन केलेलं नाही आहे किंवा संयुक्त राष्ट्राच्या सनदेचं उल्लंघन केलेलं नाही आहे अशा स्वरूपाची मांडणी भारताच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका अधिक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे। त्यात दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून ही लष्करी कारवाई करण्यात आली या संदर्भात स्पष्टता या पत्रकार परिषदेत देण्यात आली। त्याचबरोबर जी कारवाई भारतानं केली त्या कारवाई संदर्भातले पुरावे, अगदी व्हिडिओ सकट पुरावे देण्यात आलेले आहेत आणि त्यामागची भूमिका सुद्धा जोरकसपणे मांडण्यात आलेली आहे। कोणत्याही सैन्य किंवा नागरी स्थळांवर हल्ले झालेले नाही आहेत, तर पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा काश्मीर मेनलँड म्हणजे काश्मीरची मुख्य भूमी असेल, या ठिकाणच्या दहशतवादी स्थळांवरच हल्ले करण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। जवाब देने का तरीका यही था कि पाकिस्तान में कोई सिविलियन या कोई मिलिट्री जगह नहीं, सिर्फ वो जगह जो सब लोग जानते हैं, वहाँ यही इदारे काम करते हैं जिन्होंने पिछले 30-35 साल जम्मू कश्मीर में तबाही और बर्बादी फैलाई है, उन्हें निशाना बनाया गया, उसके अलावा कुछ नहीं। उमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय। योग्य ती कारवाई केलेली आहे, भारतानं योग्य ते उत्तर दिलं अशी भूमिका, अशा आशयाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। पुन्हा एकदा आपण सांगूया की 1:05 भारतानं ही लष्करी कारवाई केली आणि 1:05 ते 1:30 म्हणजे जवळपास 25 मिनिटांमध्ये 9 ठिकाणांवरच्या 21 तळांना लक्ष्य करण्यात आलं, दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं। यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि आता जी माहिती येते त्यानुसार अनेक मोठे दहशतवादी सुद्धा या कारवाईमध्ये मारले गेलेले आहेत।